नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, मी आज तुमच्यासाठी टेन्सचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. विद्यार्थ्यांनो, या अगोदरही मी तुम्हाला टेन्सचा व्हिडिओ करून दाखवलेला आहे, ज्यामध्ये आपण एकाच वाक्याचे 3 वाक्य केलेले आहेत. सुरुवातीचा व्हिडिओ आपण सिंपल टेन्सवर केला होता, म्हणजे आपण एकाच वाक्याचे 3 सिंपल टेन्समध्ये कसं रूपांतर करायचं हे पाहिलं होतं. काल आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच वाक्याचे 3 वाक्य कसे करायचे कंटिन्यूअस मधील टेन्स पाहिला होता. आणि आज मी तुम्हाला परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळाविषयी माहिती सांगणार आहे आणि एकच वाक्य 3 काळामध्ये कसं करायचं हे सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसच्या नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर पडत राहतील. विद्यार्थ्यांनो, आता एकाच वाक्याचा आपल्याला परफेक्ट टेन्स बनवायचा आहे 3ही काळामध्ये. तर तो कसा, त्याच्यामध्ये नेमका काय बदल होतो. आणि विद्यार्थ्यांनो, असा व्हिडिओ किंवा हे वाक्य जर तुम्ही बघितले तर तुम्ही जर एकदा सिंपल टेन्स घेतला समजून घेण्यासाठी तर 3ही काळामध्ये तो समजून जाईल. कंटिन्यूअस टेन्स घेतला तर तो समजून जाईल. आता हा परफेक्ट टेन्स आहे, हा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर परफेक्ट टेन्समध्ये 3 काळामध्ये काय बदल होतात हे तुम्हाला 100% समजणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. अधिक उशीर न करता आपण आजच्या एक्झाम्पल्सला सुरुवात करूया. पहिलं उदाहरण आहे बघा, दे वॉटरेड प्लांट्स. आता याच वाक्याचा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवायचा आहे, पास्ट परफेक्ट टेन्स बनवायचा आहे आणि फ्युचर परफेक्ट टेन्स बनवायचा आहे. म्हणजे आपण एक वाक्य 3 पूर्ण काळामध्ये बनवणार आहोत. आता याच्यामध्ये काय बदल होतो त्याच्यासाठी स्ट्रक्चर माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस MV3 प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट कोणता आहे बघा, दे. दे नंतर आपल्याला हॅव वापरायचा आहे का हॅज वापरायचा आहे हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं. तर बघा, आता दे हॅव त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, जे अगोदरच आपल्या वाक्यामध्ये आलेलं आहे. दे हॅव वॉटरेड प्लांट्स. अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हेच पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे. तर याचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस MV3 प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट कोणता आहे, दे नंतर आपल्याला काय वापरायचं आहे, हॅड नंतर काय वापरायचं आहे, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप जे आपल्या वाक्यामध्ये ऑलरेडी आलेलं आहे. आणि मग आपल्याला ऑब्जेक्ट लिहून फुल स्टॉप द्यायचा आहे. त्याच्यानंतर आता हेच वाक्य आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे. त्यावेळेला काय वापरायचं आहे, सब्जेक्ट प्लस शाल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट वापरायचं आहे. आता सब्जेक्ट कोणता आहे, दे नंतर आपल्याला काय वापरावं लागेल, विल. दे विल हॅव वॉटरेड प्लांट्स. दे विल हॅव वॉटरेड प्लांट्स. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, एक वाक्य 3 काळामध्ये केलेलं आहे. आता जे दुसरं वाक्य आहे ते सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आणि याच स्ट्रक्चरनुसार करायचं आहे. गंगा विल ब्रेक ट्वाइस. गंगा विल ब्रेक ट्वाइस. आता सब्जेक्ट कोणता आहे बघा, गंगा. गंगा हा आपला सब्जेक्ट आहे. गंगा नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅज. गंगा हॅज. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे जे आहे ब्रोकन. आणि मग आपल्याला ऑब्जेक्ट घेऊन फुल स्टॉप द्यायचा आहे. गंगा हॅज ब्रोकन ट्वाइस. आता हेच वाक्य आपल्याला पास्ट परफेक्टमध्ये करायचं आहे. गंगा हॅड ब्रोकन ट्वाइस. आणि हेच वाक्य आपल्याला फ्युचरमध्ये करायचं आहे. गंगा विल हॅव ब्रोकन ट्वाइस. बघा विद्यार्थ्यांनो, किती सोपं आहे. एका वाक्याच्या 3 काळामध्ये रूपांतर करत असताना नेमका काय बदल होतो हे जर तुम्हाला हेल्पिंग वर्ब योग्य ठिकाणी योग्य वापरायचं कळलं तर तुमच्या बरोबर टेन्स लक्षात राहणार आहे. मयुरी वेलकम्स हर गेस्ट. सब्जेक्ट कोणता आहे वाक्यामध्ये, मयुरी. त्याच्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे, हॅज. वेलकमचं तिसरं रूप वापरायचं आहे आपल्याला. आणि मग ऑब्जेक्ट घ्यायचा आहे हर गेस्ट आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. आता हेच वाक्य आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बनवायचं आहे. तर सब्जेक्ट घेणार आहोत आपण मयुरी. त्याच्यानंतर हॅड हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. मग आपल्याला मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, फुल स्टॉप देऊन वाक्य कंप्लीट करायचं आहे. आता हेच वाक्य आपल्याला फ्युचर परफेक्टमध्ये करायचं आहे. फ्युचर परफेक्टमध्ये करत असताना सुद्धा आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे. मयुरी
त्याच्यानंतर विल हॅव, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि मग आपल्याला ऑब्जेक्ट घेऊन वाक्य आपलं पूर्ण करायचं आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण एका वाक्याचे 3 पूर्ण काळामध्ये वाक्यात रूपांतर कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एक आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.